तालुक्यामध्ये 7व्यांदा पुन्हा गिरीश भाऊला विजय करू शकलो। सर्वाधिक एक विचित्र असा निरेटिव्ह पसरला गेला होता, त्याचा परिणाम आम्हाला काउंटिंग मध्ये दिसला। आम्ही सकाळी 5:30 वाजतापासून सगळे दादा आम्ही सगळे काउंटिंगला होतो आणि 3 वाजतापर्यंत काउंटिंगला होतो। तो प्रचंड असा संघर्ष त्या काउंटिंग मध्ये चालला, तरी सुद्धा 27-28 मताने आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय गिरीश भाऊ निवडून आले आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये बोलतो ना भविष्यातील अशा 225-30 जागा आपल्या आल्या का नाही, आणि म्हणून एक इतिहास नवा घडला। शेंदोणीच्या तमाम समाजाच्या लोकांनी, हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील किंवा इतर सगळ्या समाजाच्या लोकांनी आपल्याला या ठिकाणी मतदान केलेलं आहे। आणि भाऊनी कधी असा समाज धर्म पाहिला नाही, प्रत्येक वेळेला प्रत्येकाचं काम त्यांनी केलं आणि भविष्यात सुद्धा ते काम करतील। मी आपल्या गावच्या तमाम 20,000 मतदारांचं, सगळ्या समाज बांधवांचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि खास करून लाडक्या बहिणी पैसे, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, अरे भाऊ मुंबईला गेला, जोरात बोला ना, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ। पुन्हा तुम्हा सगळ्यांचे या ठिकाणी मी खूप आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपली समाजाची, आपल्या गावाची बांधिलकी, बारीक सारीक राहिलेले कामं गिरीश भाऊच्या माध्यमातून, दादाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचंय। कारण आपल्याला आता 4 ते 6 महिन्याच्या आत नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जायचंय। तिथे सुद्धा आपला भगवा या ठिकाणी लावायचा का नाही, आणि त्याच्यामुळे पुन्हा सगळ्या कार्यकर्त्यांचे खूप आभार मानतो। बापू हा बापू बोलतील आता। कार्यकर्ते पण दोन नेतागण 7व्या निवडून विजयाचे आपण आज साक्षीदार आहोत। बंधूंनो, आपण जो 15 दिवसाचा कार्यक्रम आपण प्रचाराच्या द्वारे केला आणि एकजुटीतून आपल्या गावातून सुद्धा गिरीश भाऊंना आपण जवळपास 4,000 मताचं मताधिक्य चंद्रपूर शहरातून दिलं। आपण अत्यंत जोरदार किल्ला आपण लढवला। भाऊंनी शब्द दिला होता की आपण माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे, आणि भाऊ आपल्या मतदारसंघात जास्त वेळ थांबल्याने त्यांच्या पश्चात संजू दादा असतील, गोविंद भाऊ असतील, सारे नेतागण, आपण कार्यकर्ते साऱ्यांनी किल्ला लढवला। भाऊंनी जो शब्द दिला होता की उत्तर महाराष्ट्रातल्या जवळपास 40 जागा निवडून आणणार आहे, सगळ्याच्या सगळ्या, आणि जळगाव जिल्ह्याच्या 11 जागा भाजपच्या शिवसेना महायुतीच्या आल्या। बंधूंनो, अशा या नेत्याला कोटी कोटी वंदन। आपण जे आता भाऊच्या माध्यमातून जे कामाचं या गावातलं विजन चाललं होतं, तसंच विजन आता येणाऱ्या काळात सुद्धा भाऊ आता मंत्री म्हणूनच येणार आहे। परवा आपण भाऊ मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। मला वाटतं भाऊ गावात ज्या वेळेला येतील आणि जेव्हा आपण प्रचंड मोठी अशी रॅली काढू त्यावेळेला भाऊ, मला वाटतं, मी परत बोलतोय, प्रत्येक सभेत बोलतोय, प्रत्येक मीटिंगमध्ये बोलतोय की या वेळेला भाऊ एकदा गृहमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून या प्रचारामध्ये आपण सर्वांनी कमी अधिक प्रमाणे काम केलेलंच आहे। संपूर्ण या तालुक्यामध्ये आपण जर परिस्थिती पाहिली, आज जे भाऊला 28,000चं लीड मिळालेलं आहे, भाऊवर उत्तर महाराष्ट्र नव्हे पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी होती आणि म्हणून आपल्याला थोडं लीड कमी पडलं, पण तरी सुद्धा या प्रचारामध्ये संजय दादांनी अक्षरशः पायाला भिंगरी बांधून गोविंद शेट्टी गावामध्ये गाव पिंजून जिथं कमी असेल तिथं अमृत बापूने जाऊन आपल्या ताकदीवर, आपल्या मेहनतीवर प्रचंड असं यश या तालुक्यामध्ये मिळवून दिलेलं आहे। राहिलेला बॅकलॉग जो भरून काढायचा आहे तो या ठिकाणी सांगितलेलाच आहे। अगोदरही भरपूर विकास झालेला आहे आणि यापुढेही प्रचंड प्रमाणात निधी आपल्या तालुक्याला नव्हे आपल्या शेंदुर्ल्याला सुद्धा मिळणार आहे।
शांताराम बापू, पंडितराव जोरे, अमृत बापू गलसे, सर्व सन्माननीय नगरसेवक, त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचे तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ नेतेगण, मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रहो, गेले 15 दिवस गिरीश भाऊंनी आता विमानतळावर वार्ताहरांना मुलाखत दिली, मीडियावाल्यांना मुलाखत दिली की मी मतदारसंघात प्रचारासाठी एक दिवसही फिरलो नाही. मी उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी, नांदेड आणि लातूर जिल्ह्याची जबाबदारी म्हणजे 7 जिल्ह्याची जबाबदारी मी सांभाळत असताना माझा जामनेर विधानसभा क्षेत्राचा किल्ला माझ्या सर्व जाती धर्माच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी सांभाळला आणि म्हणून आज इथे एवढ्या मोठ्या मताने त्यांनी खेचून आणला. कोणपेच्या बाबतीत काय सांगू, मन बोलतोय तू खलास, कोणपे खलास. काय सांगा तुम्हाला गावात पहिल्यांदा फिरलो, सगळ्या नेते कामामध्ये फिरलो. मग त्यात गोविंद शेठ असतील, अमृत बापू असतील, सुधाकरांना असतील, राजू पवार असतील, शांताराम बापू असतील, पंडितराव असतील आणि तुमच्यासारखे सगळे इमाने इतबारे घाम गाळणारे, रक्त आटवणारे कार्यकर्ते आणि नेते यांनी सगळ्यांनी 15 दिवस जो घाम गाळला हा भाऊ कधी विसरणार नाही. भाऊ प्रत्येक जाती धर्माचा आदर करताना आले, प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्याचं काम भाऊंनी केलं आणि याही पुढे ते देत राहतील. आता गोविंद शेट्टी यांनी सांगितलं नंबर 2चं खातं आपल्याला मिळणार, नंबर 2च्या मंत्रिपदाची शपथविधी भाऊ परवा घेणार. आपण सगळे देवाला साकडं घाला. अल्लाह ताला को दुआ करना गिरीश भाऊ को दो नंबर का मंत्रिपद मिलना चाहिए और अपना राया हुआ विकास, आपला राहिलेला विकास तो मंदिराचा असेल, पाणी पुरवठ्याचा असेल, त्यासाठी आम्ही सगळे तुमच्या सगळ्यांचे नेते म्हणा, ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणा, आम्ही त्यासाठी पण दिला आहोत.